या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय घडलं हे आज आपण बघूया। तर घडतं असं, श्रावणीच्या लग्नाबद्दल जे काय चाललेलं असतं ते अपर्णाला अजिबात आवडत नाही। पण विशंबर जशी श्रावणीच्या लग्नाची जबाबदारी अलकनंदावर टाकतो तशी अपर्णा आणि पृथ्वीवर पण टाकतो। आता अलकनंदाला भीती वाटते की आपल्यामध्ये अपर्णा आणि पृथ्वी येणार। आता प्लॅनचा पाचका होऊ नये म्हणून ती दोघांनाही धमकी देते की यामध्ये तुमचा रोल फक्त प्रेक्षकांचा असणार। पण आता अलकनंदा अपर्णाच्या चांगली डोक्यात जाते आणि काही झालं तरी मी श्रावणीवर अन्याय होऊ देणार नाही हे ती ठरवते आणि अलकनंदाच्या पाळतीवरच राहते। अलकनंदा रूममध्ये जाते आणि खूप खुश असते। मॅडी तिला विचारतो, काय चाललंय मम्मा? एकीकडे मला म्हणते श्रावणीचं लग्न तुझ्याशी होणार आणि दुसरीकडे मुलगा सिलेक्ट केला। अलकनंदा म्हणते तुझं लग्न श्रावणीशीच होणार, लेकीचा घाव बापावरच बसणार आणि त्याच्या इस्टेटीचा मालक तूच होणार। हे सगळं चोरून अपर्णा ऐकत असते। सिद्धू श्रावणीकडे जातो आणि म्हणतो, तुम्ही काय स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायला लागलात? श्रावणी म्हणते, लग्न करते मी, यात वाट काय लावते? शिव म्हणतो, अहो हा सगळा आत्यासाहेबांचा डाव आहे मॅडम। तेवढे अपर्णा येते आणि ते श्रावणी सिद्धू बरोबर बोलतोय, अगं नंदाकाचा डाव मी स्वतःच्या कानाने ऐकलाय। त्या तुझ्यासाठी स्थळ बघतात हे फक्त एक नाटक आहे। त्या तुझं लग्न मदनशी लावून देणार आहे। श्रावणी म्हणते, मदनशी? माझं लग्न मदनशी का? अपर्णा म्हणते, ह्या संपत्तीसाठी, कारण तू दादासाहेबांची एकुलती एक मुलगी आहेस, म्हणजे संपत्तीची एकुलती एक वारस आणि या संपत्तीवर पहिल्यापासून नंदाकाचा डोळा आहे। श्रावणी म्हणते, काकू मी साहेबांची मुलगीच नाही आहे तर माझा काय संबंध? अपर्णा म्हणते, श्रावणी तू साहेबांची मुलगी आहेस। अगं ह्या संपत्तीमुळेच नंदाकाने तुझ्या आईला घालवलं। खरं तर त्यांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दोघींनाही घालवायचं होतं आणि संपत्ती मिळवायची होती, पण देवाच्या कृपेने तू राहिलीस आणि त्याच वेळेस नंदाकाचा डाव फसला। मग काय, त्याने दादासाहेबाच्या मनात भरवलं की तू त्यांची मुलगी नाही आहे, तू शिरीष घाणेकरची मुलगी आहेस। आता दादासाहेबांनी पण मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही आणि नंदाकावर विश्वास ठेवला। आता अपर्णा बरंच काही सांगत असते। श्रावणी म्हणते, म्हणजे काकू माझ्या आईने असं काहीच केलं नाही, म्हणजे साहेबांना धोका नाही दिला? अपर्णा म्हणते, नाही, हे सगळं घडून आणलं ते नंदाकाने। श्रावणी म्हणते, आता मी अलकनंदा मॅडमचं पितळ उघडं पाडणार आणि माझ्या आईचं सत्य जगासमोर आणणार। शुभ म्हणतो, होय मॅडम मी तुमच्याबरोबर आहे। अपर्णा म्हणते, श्रावणी मी पण तुझ्याबरोबर आहे। आजपर्यंत मी खूप काही सोसलं आणि भोगलं, सगळं सत्य माहीत असून गप्प सहन करत राहिलो, पण आता नाही, मी आता गप्प नाही बसणार। आता श्रावणीला खूप आनंद होतो, ती स्माईल करते आणि मान हलवते। इकडे शुभूची आई पण शुभूच्या वडिलांना बोललेली असते, अहो ह्यामध्ये आपला शुभू गुंतत चाललाय, तो कारभारनी तुला सांगितलं ना गप्प राहायचं, पण ती काय ऐकत नाही आणि तिचं बोलणं आता शुभूच्या वडिलांनाही पटतं। त्यानंतर बरोबर आहे तुझं, आता सगळं सत्य समोर आणावंच लागेल। पण स्वीटी मात्र खूप पेटलेली असते। ती घरी जाते, तिची फेकाफेक चालू असते। तिची आई तिला आवरत म्हणते, स्वीटी अगं हे काय करतेस? स्वीटी म्हणते, त्या शुभूला आणि श्रावणीला मी सोडणार नाही। तिची आई विचारते, अगं त्यांनी केलंय काय? स्वीटी म्हणते, त्या शुभूचं त्या श्रावणीवर प्रेम आहे। आता तिच्या आईला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, बरंच आहे ना मग। आता स्वीटी तिच्यावर तापते आणि म्हणते, बरं काय बरं? तुला माहिती आहे ना त्या शुभूशी मला लग्न करायचं आहे? तिची आई म्हणते, तू लग्न करायचं आणि आम्ही लावून देणार? अगं त्याच्याकडं साधं त्याचं स्वतःचं घरसुद्धा नाही आहे। स्वीटी म्हणते, मला नाही फरक पडत। तिची आई म्हणते, पण आम्हाला पडतो ना। आणि बघ स्वीटी, त्या शुभूचा नाच सोड, काहीच झालं तरी तुझं लग्न मी त्याच्याशी होऊ देणार नाही। तुम्हाला काय वाटतं, ह्या स्वीटीचा जरा जास्तच अतिरेक झाला का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।